शुभ सकाळ. आज थोडीशी गडबडच आहे, तर बाहेर जायचं आहे. तर म्हटलं आता थोडासा मुलांना नाश्ता वगैरे देऊया. आणि नंतर इथं कांद्याची पात आहे ना, तर म्हटलं ताजी ताजी चांगली लागते ती करायला. तर छान अशी मुगाची डाळ भिजू घातली त्याच्यासाठी, आणि थोडीसं हिरवी मिरची, लसूण, आणि नंतर थोडंसं चवीनुसार मीठ, थोडेसे शेंगदाणे मिक्सरमधून काढून घेतले. आणि नंतर छान अशी कांद्याची पातीची भाजी बनवली. आणि नंतर संस्कृती म्हणे आई कवटाची चटणी पण करूया, तिला खूप आवडती ती, आणि खूप छान लागते ती, आंबट गोड तिखट. तर त्याच्यासाठी पण मी थोडेसं मीठ, लसूण आणि थोडेसे जिऱ्याने छान लागती कवटाची चटणी, आणि थोडंसं लाल तिखट, आणि थोडीशी साखर टाकून घेतली मी. गूळ पण छान लागतो, पण माझ्याकडं संपलेला होता गूळ, तर मग त्याच्यासाठी मी आज साखरच वापरते चटणीमध्ये. तर गोड आंबट तिखट खूपच छान, उन्हाळ्याची छान लागते कवटाची चटणी, आणि 2-3 दिवस टिकती पण. तर आता चला, संस्कृतीलाच करायचे सांगितलं मग इथं हे, तर तीच बनवती आहे. तर तिला आवडतं असं ते खलबत्त्यामध्ये कुटायला त्याला, तर मग दिलं आहे तिच्याकडं मी ते काम. तर नंतर जायचं आहे बाहेर, तर म्हटलं आता पटापटा आवरून घेऊया. तर चालू होतं माझं कोणची साडी घालायची ते. तर त्याच्या आधी गावाकडून आणलेल्या खारुड्या वगैरे दाखवल्या होत्या ना मी तुम्हाला व्हिडिओमध्ये, तर त्या पण घेऊन आलेले होते मी. तर तेच भरून वगैरे ठेवायच्या होत्या. चिप्स, ते ही बटाट्याची चिप्स आहे, आणि नंतर एक दुसरे चिप्स पण नवीन पद्धतीचे बनवलेले, खूपच छान आहे ते पण. तळल्यावर दाखवूनच मी तुम्हाला. तर कधी कधी साबुदाणा वगैरे खायला नको वाटतं, तर मग असे चिप्स वगैरे छान लागते. तर मग नंतर निघलो होतो आम्ही. तर कुठं जायचं होतं तर ते सांगते मी तुम्हाला. आमच्या नातेवाईकाचे मिलिटरीमन होते ना, तर त्यांचं 17 वर्ष पूर्ण झाले, ते रिटायरमेंट झाले ना, तर मग त्यामुळं तिथं कार्यक्रम ठेवलेला होता. तर तिथंच आम्ही गेलेलो. जेवढं शूट झालं तेवढं केलं मी. जास्त काही शूट घेता नाही आलं तिथं. त्यांचं मस्त असं कार्यक्रम झाला त्यांचा, छान असं गावामध्ये मिरवणूक वगैरे काढली, सत्कार झाला त्यांचा, आणि खूपच 17 वर्ष कठीण असते. तर मग त्यांना चांगला आनंदाने उत्साहाने त्यांचा सत्कार वगैरे केला. फौजी जोडी बघितली का, तर एकच नंबर आहेत. आणि नंतर येताना आईस्क्रीम वगैरे घेऊ म्हटलं, तर एका ठिकाणी थांबलेलो मस्त. तर आईस्क्रीम येईपर्यंत आम्ही वहिनीने आम्ही सेल्फी वगैरे काढल्या, फोटो काढले, थोडीशी वाट बघितली आईस्क्रीमची. नंतर आली, आता एन्जॉय करतो आहे थोडासा. येताना मस्त असं अंजीर वगैरे आणले, तर खूप छान भेटते तिकडे, खूप प्रसिद्ध आहे अंजीरचे बगीचेच आहे तिकडे. तर मग सस्ते पण असते, आणि खूप छान असे हे बघा. आणि नंतर 2-3 दिवस टिकाजोगे आहेत ते. आणि नंतर खूप छान असे गोड पण आहे. एक खाऊन बघितला मी, म्हटलं आता स्वच्छ धुवून वगैरे ठेवले. हे बघा, लाल मस्त छान आहे. आणि आता इथं संपवते आता मी. नंतरच्या ब्लॉगमध्ये भेटूया. बाय.